तर आज आपण 12th केमिस्ट्रीचा नेक्स्ट चॅप्टर केमिकल थर्मोडायनामिक्स स्टार्ट करूया। आजच्या लेक्चरमध्ये आपण सिस्टम आणि सराउंडिंग म्हणजे काय ते आधी समजून घेऊ, त्यानंतर टाइप्स ऑफ सिस्टम कोणकोणते आहे ते बघूया आणि त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम त्या स्टडी करूया। सर्व टॉपिक्स कव्हर झाल्यानंतर आपण PYQs पण बघू। चला तर लेट्स स्टार्ट। सर्वात आधी आपण कन्सिडर करू एक गॅस सिलेंडरचं एक्झाम्पल। तर इथे बघा, हे गॅस सिलेंडर आहे, यामध्ये गॅसने फिल केली आहे। इथे गॅसचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील। याला आपण कव्हर केला आहे एका एअरटाइट पिस्टननी। हे एक मूवेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहे, याची आपण अपवर्ड डाउनवर्ड मोशन करू शकतो। तर या केसमध्ये मी म्हणतो की गॅसने जो व्हॉल्यूम ऑक्युपाय केला तो V1 आहे। आता पिस्टनची मूवमेंट मी अपवर्ड डायरेक्शननी केली, म्हणजे गॅस मॉलिक्युल्स जे इथे सिलेंडरमध्ये प्रेझेंट असतील ते थोडे रिलॅक्स झाले, त्यामध्ये स्पेस वाढली। परत गॅसने ऑक्युपाय केलेला जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम पण इथे इन्क्रीज झाला। या व्हॉल्यूमला मी म्हटलं V2। आता या पर्टिक्युलर केसमध्ये आपण बघू शकतो की आपण चेंजेस स्टडी करत आहे। व्हॉल्यूमचा चेंज बघितला, स्पेस पार्टिकल्समध्ये जे इंटरपार्टिकल स्पेस होती त्याचा चेंज बघितला, परत काहीतरी एनर्जीचे चेंजेस झाले असेल, पण कशावरती झाले तर ते गॅसवरती झाले। म्हणजे आपण स्टडी ऑफ चेंज इन व्हॉल्यूम ऑफ गॅस अँड अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज्ड और गेन बाय गॅस हे बघितलं। पर्टिक्युलरली गॅसवर जे काही चेंजेस झाले त्याची आपण स्टडी केली। तर आपण असं म्हणू शकतो की मागच्या केसमध्ये गॅस आपलं सिस्टम होता। एक वेळा सिस्टमची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन बघूया। अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टम। युनिवर्सचा असा पार्ट ज्यावर आपण थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन्स करत आहे किंवा ज्यावर आपण थर्मोडायनामिक ऑब्झर्वेशन स्टडी करत आहे। जसं मागच्या केसमध्ये आपण गॅसवर पर्टिक्युलरली चेंज इन व्हॉल्यूम स्टडी केलं की त्याचा व्हॉल्यूम कशा प्रकारे चेंज झाला, त्याच्यात एनर्जीमध्ये काय चेंजेस झाले, पार्टिकल्सचे जे इंटरपार्टिकल स्पेस आहे ते कशी चेंज झाली, जे काही स्टडी किंवा ऑब्झर्वेशन्स आपण केले ते गॅसवर केले। म्हणून आपण म्हणू शकतो की इन प्रिव्हियस केस गॅस इज अ सिस्टम। परत ऑल अदर पार्ट्स ऑफ युनिवर्स एक्सेप्ट द सिस्टम। आता आपल्या सिस्टमच्या व्यतिरिक्त जो काही पार्ट सराउंडिंगमध्ये प्रेझेंट आहे किंवा जो काही युनिवर्समध्ये पार्ट उरलेला आहे त्याला आपण सराउंडिंग म्हटलं। तर ऑल अदर पार्ट ऑफ द युनिवर्स आउटसाइड द सिस्टम सच ॲज सिलेंडर, रूम अँड अदर्स आर कॉल्ड सराउंडिंग। तर मी असं म्हणू शकतो की जो कंप्लीट युनिवर्स आहे तो सिस्टम आणि सराउंडिंगनी बनलेला आहे। जर सिस्टमला आपण सोडलं किंवा सिस्टमला जर युनिवर्समधून एक्सेप्ट केलं तर बाकीचा उरलेला पार्ट आपला सराउंडिंग आहे। तर आता आपण बघूया टाइप्स ऑफ सिस्टम। तर देयर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टम, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम। तर सर्वात आधी ओपन सिस्टम म्हणजे काय? अ सिस्टम विच एक्सचेंजेस बोथ एनर्जी अँड मॅटर विथ द सराउंडिंग आर कॉल्ड ॲज ओपन सिस्टम। एक असा सिस्टम जो सराउंडिंग सोबत एनर्जीचा पण एक्सचेंज करते, परत मॅटरचा पण एक्सचेंज करते। मॅटर आपल्याला माहिती आहे स्टेट्स ऑफ मॅटर असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस। तर कोणत्याही स्टेट ऑफ मॅटरमध्ये जर आपला सिस्टम प्रेझेंट असेल तर तो सराउंडिंग सोबत एक्सचेंज करत आहे त्याचा मॅटर, परत त्याच्या आतमध्ये जे एनर्जी प्रेझेंट आहे ती एनर्जी आयदर तो रिलीज करत आहे सराउंडिंगमध्ये किंवा सराउंडिंग पासून एनर्जी गेन करत आहे। अशा सिस्टमला आपण ओपन सिस्टम म्हटलं। तर हे आपण समजून घेऊया एका एक्झाम्पलनी। फॉर एक्झाम्पल अ कप ऑफ कॉफी। इथे मी एक कॉफीचा कप घेतला, यामध्ये हॉट कॉफी प्रेझेंट आहे, गरम कॉफी यामध्ये प्रेझेंट आहे आणि या केसमध्ये आपलं हॉट कॉफी सिस्टम आहे, परत कप, ही बशी आणि याचा जे ॲटमॉस्फिअर आहे ते आपलं सराउंडिंग झालं। आता आपण इथे ऑब्झर्व करू शकतो की कपमध्ये कॉफी लिक्विड फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, पण जर आपण वरती कपच्या वर हात नेला तर आपल्याला वेपर्स पण पाहायला मिळेल किंवा वेपर्स आपल्याला फील होतील। तर असं मी म्हणू शकतो की जे मॅटरचे एक्सचेंज आहे म्हणजे कॉफीचे वेपर्स बाहेर निघत आहे, सिस्टम मधून मॅटर सराउंडिंग पर्यंत पोहोचत आहे, याला आपण म्हणतो की मॅटर एक्सचेंज होत आहे विथ द सराउंडिंग। परत जर मी कपला हात लावला, जर मी कपाला हात लावला तर माझ्या हाताला गरम फील होईल, कारण आतमध्ये कॉफी गरम आहे। याचा अर्थ जे सिस्टमची जी हीट एनर्जी आहे ती सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर झाली किंवा सराउंडिंग सोबत एक्सचेंज झाली आपण म्हणू। तर सराउंडिंग कप म्हणजे आपला सराउंडिंग झाला आणि कॉफी आपला सिस्टम झाला। तर सिस्टम टू सराउंडिंग इथे एनर्जीचा पण ट्रान्सफर झालं, परत मॅटरचा पण ट्रान्सफर झाला। तर याचा अर्थ अ कप ऑफ कॉफी हा एक्झाम्पल झाला ओपन सिस्टमचा। नेक्स्ट क्लोज सिस्टम म्हणजे काय? अ सिस्टम विच एक्सचेंजेस ओनली एनर्जी विथ द सराउंडिंग। ओपन सिस्टम एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज करत होतं, क्लोज सिस्टम फक्त एनर्जी एक्सचेंज करेल। फॉर एक्झाम्पल अ कवर्ड कप ऑफ कॉफी। परत आपण एक कपमध्ये कॉफी घेतली, हॉट कॉफी प्रेझेंट आहे फॉर एक्झाम्पल, आणि पण यावेळेस आपण त्या कपला वरून कव्हर केलं। तर वरून कव्हर केल्यामुळे इथे वेपर्स किंवा मॅटरचं एक्सचेंज होऊ शकणार नाही, कारण मॅटर एक्सचेंज व्हायसाठी ओपन स्पेसेस प्रेझेंट नाही आहे।
पण आताही जर आपण कपला टच केला किंवा त्याच्या सराउंडिंग मध्ये आपला हात जरी नेला तरी आपल्याला गरम फील होईल. याचा अर्थ हीट एनर्जीचा एक्सचेंज अजूनही होत आहे. तर अशा केसमध्ये आपण म्हणू शकतो की अ कवर्ड कप एक्सचेंजेस ओनली एनर्जी विथ द सराउंडिंग, आणि म्हणून हा एक एक्झाम्पल झाला क्लोज सिस्टमचा. नेक्स्ट, आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम्स अशा सिस्टम्स असतात जे एनर्जी आणि मॅटर दोन्हीही सराउंडिंग सोबत एक्सचेंज करत नाही. फॉर एक्झाम्पल थर्मास. थर्मास आपल्याला माहिती आहे, आपण गरम चहा मोस्टली कॅरी करायसाठी त्याला यूज करतो. थर्मासचं जे कवरिंग आहे ते असं असतं की आतमधला चहा किंवा आतमधला कोणताही गरम पदार्थ ज्याही टेम्परेचरवर आपण त्याला आत भरला असेल तो तोच मेंटेन करून ठेवतो. परत जर आपण त्याच्या बाहेरच्या सराउंडिंगला किंवा त्याच्या कव्हरला हात लावला तर आपल्याला गरम पण फील होत नाही. याचा अर्थ तिथे एनर्जीचं एक्सचेंज होत नाहीये. परत जर आपण त्यात सपोज 1 कप चहा त्यात फील केला आणि काही वेळानंतर आपण बघितलं तर परत तेव्हाही तो 1 कपच असणार आहे, कारण त्यामधून मॅटरचं पण एक्सचेंज होत नाहीये. तर याचा अर्थ थर्मास एक परफेक्ट एक्झाम्पल झाला आयसोलेटेड सिस्टमचा. आता बघूया प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम. तर देर आर 2 मेन प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम. एक असते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि एक असते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. वन बाय वन दोन्ही बघूया. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. सिस्टमच्या आतमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्यावर डिपेंड करणाऱ्या प्रॉपर्टीजला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. फॉर एक्झाम्पल मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स. आता मास झालं, व्हॉल्यूम झालं, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी आणि नंबर ऑफ मोल्स पैकी आपल्याला मास, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स फॅमिलियर आहे. तर आपण यावरूनच ही प्रॉपर्टी समजून घेऊया. मास म्हणजे आपण बघू शकतो जितका अमाऊंट ऑफ मॅटर त्यामध्ये प्रेझेंट असेल, जास्त मॅटर प्रेझेंट असेल तर मास जास्त राहील, कमी असेल तर कमी राहील. परत व्हॉल्यूम पण जितका अमाऊंट ऑफ मॅटर जास्त असेल व्हॉल्यूम जास्त ऑक्युपाय होईल, कमी असेल तर कमी व्हॉल्यूम ऑक्युपाय होईल. तसंच नंबर ऑफ मोल्स पण जर मॅटर जास्त असेल तर त्याचे नंबर ऑफ मोल्स जास्त असेल, कमी असेल तर नंबर ऑफ मोल्स कमी असेल. आता हे सर्व प्रॉपर्टीज ज्या आहे मास, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स या डिपेंड करत आहे की सिस्टमच्या आतमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे, अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इनसाइड द सिस्टम, आणि म्हणून यांना आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हटलं. इंटरनल एनर्जी आणि जे हीट कॅपॅसिटी आहे ते आपण पुढल्या लेक्चर्समध्ये डिस्कस करूया. त्यानंतर ते लक्षात येऊन जाईल की का बरं त्यांना आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? प्रॉपर्टी विच डज नॉट डिपेंड ऑन अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इनसाइड द सिस्टम. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या जस्ट अपोजिट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी अशा प्रॉपर्टी असतात ज्या सिस्टमच्या आतमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्यावर डिपेंड करत नाही. फॉर एक्झाम्पल प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, स्पेसिफिक हीट. आता प्रेशर, टेम्परेचरचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. एका सिस्टममध्ये सिस्टमवर किती प्रेशर आहे किंवा किती प्रेशर आपण अप्लाय केलेलं आहे ते डिपेंड करेल की आपण त्याच्यावर किती प्रेशर एक्सटर्नली अप्लाय करत आहे किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये किती ॲटमॉस्फिअरचं प्रेशर काय आहे. त्या सिस्टमच्या आतमध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे त्यावर प्रेशर डिपेंड करणार नाही. तसंच टेम्परेचर, आपण जर त्याला एनर्जी सप्लाय करत असेल त्याने त्याचं टेम्परेचर वाढत असेल ती गोष्ट वेगळी आहे. ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर किती आहे ते एक वेगळा फॅक्टर आहे. पण सिस्टमच्या आतमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्यावर ते त्याचं टेम्परेचर डिपेंड करणार नाही. तर असं म्हणून आपण म्हणू शकतो की या ज्या प्रॉपर्टीज आहेत प्रेशर, टेम्परेचर अँड ऑल, या सर्व इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर प्रॉपर्टी विच डज नॉट डिपेंड ऑन अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. हे जे सर्व एक्झाम्पल्स आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजचे आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीजचे, हे टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलेले एक्झाम्पल आहे आणि हे असे लक्षात ठेवावं लागेल, कारण यावर डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात की विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सीईटी मध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतात आणि जर आपल्याला एक्झाम्पल्स पाठ असले तर ते आपण डायरेक्ट टिक पण करू शकतो, टाइम वाचते. नेक्स्ट, आता काही क्वेश्चन्स बघूया. तर विच इज ट्रू फॉर हीट अँड टेम्परेचर. हीट आणि टेम्परेचरसाठी काय ट्रू आहे? तर इथे बघा, ऑप्शन्स एक वेळा रीड करू. ऑप्शन्स मध्ये इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, बोथ आर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, बोथ आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ ऑप्शन्स वाचून आपल्याला लक्षात आलं की हीट आणि टेम्परेचर कोणत्या टाइप ऑफ प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे ते आपल्याला फाइंड आउट करून टिक करायचं आहे. तर आपल्याला माहित आहे टेम्परेचर तर अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करत नाही. याचा अर्थ तो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाला. हे आपण मागे स्टडी केलं,
ठीक आहे. आपण मागच्या स्लाइडवर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की टेम्परेचर एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. पण हीट आणि टेम्परेचर हे दोन्ही वर्ड्स बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की दोन्ही तर सेमच आहे. टेम्परेचर किंवा हीट दोन्ही सारखेच शब्द आहे. आपण टेम्परेचरच्या जागी हीट पण यूज करू शकतो. पण असं नाही आहे. हीट एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, टेम्परेचर एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे टेम्परेचर डिपेंड नाही करणार की सिस्टमच्या आतमध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे. टेम्परेचर डिपेंड करेल की आपण एक्सटर्नली किती टेम्परेचर त्याला सप्लाय करत आहे किंवा ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर किती आहे. पण हीट डिपेंड करते की इंटरनली सिस्टीममध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे. होऊ शकते जास्त अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे, जास्त पार्टिकल्स प्रेझेंट आहे, पार्टिकल्समध्ये खूप जास्त कोलिजन होत आहे, तर तिथे हीट जनरेट होत आहे. कारण हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, पण टेम्परेचर इज नॉट अ फॉर्म ऑफ एनर्जी. तर आपण म्हणू शकतो की हीट एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे आणि टेम्परेचर एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणून ऑप्शन डी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अमॉंग द फॉलोइंग. आता या सर्व ऑप्शन्स पैकी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे ती आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. तर सर्वात आधी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे इट शुड डिपेंड ऑन अमाउंट ऑफ मॅटर इन द सिस्टम. आता सगळ्यात पहिल्या ऑप्शन पासून आपण चेक करत चालूया. तर पहिलं ऑप्शन आहे डेन्सिटी. आपल्याला माहित आहे डेन्सिटी म्हणजे असते मास बाय व्हॉल्यूम. आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या एक्झाम्पलमध्ये स्टडी केलं की मास आणि व्हॉल्यूम दोन्ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहे, दोन्ही अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करेल. तर याचा अर्थ डेन्सिटी पण एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी व्हायला पाहिजे. म्हणून ऑप्शन एच आपला करेक्ट आन्सर राहील. बाकी विस्कॉसिटी, हीट कॅपॅसिटी, सरफेस टेन्शन हे सर्व आपण तसं तर हीट कॅपॅसिटी पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये येते. इथे बहुतेक चुकीने इथे एंटर झालं असेल ऑप्शन. विस्कॉसिटी आणि सरफेस टेन्शन तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी इज एक्सटेन्सिव्ह. यापैकी कोणत्या प्रॉपर्टी एक्सटेन्सिव्ह आहे ते फाइंड आउट करायचे आहे. 2023 मधला हा प्रश्न आहे. तर सर्वात आधी प्रेशर नाही. प्रेशर तर आपण इंटेन्सिव्हच्या एक्झाम्पल्समध्ये बघितलं. व्हॉल्यूम हो, व्हॉल्यूम एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे कारण अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करणार आहे. टेम्परेचर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, स्पेसिफिक हीट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट, विच अमॉंग द फॉलोइंग पेअर ऑफ प्रॉपर्टी इज इंटेन्सिव्ह. आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक ऑप्शनमध्ये दोन प्रॉपर्टीज दिल्या आहे. आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की यापैकी कोणती पेअर ऑफ प्रॉपर्टी एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर सर्वात पहिले आहे प्रेशर अँड स्पेसिफिक हीट. तर प्रेशर आणि स्पेसिफिक हीटमध्ये आपण बघूया. प्रेशर तर इंटेन्सिव्ह आहेच, स्पेसिफिक हीट पण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. या दोन्ही आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या एक्झाम्पल्समध्ये स्टडी केलं. नेक्स्ट, मास अँड हीट कॅपॅसिटी. तर दोन्ही एक्सटेन्सिव्ह आहे, बोथ आर एक्सटेन्सिव्ह, म्हणजे हे ऑप्शन पण नाही आहे. त्यानंतर हीट कॅपॅसिटी अँड प्रेशर, यामध्ये जी हीट कॅपॅसिटी आहे ते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, याचा अर्थ हा पण ऑप्शन नाही आहे. मग इंटरनल एनर्जी अँड बॉइलिंग पॉइंट, यातला इंटरनल एनर्जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, तर हे पण ऑप्शन नाही आहे. याचा अर्थ ऑप्शन ए आपला आन्सर असायला पाहिजे, ऑप्शन सी नाही. ऑप्शन ए आपला आन्सर असायला पाहिजे. अशा प्रकारे इथे आपला आजचं लेक्चर संपलेलं आहे. हे काही बेसिक्स होते आजच्या लेक्चरमध्ये. खूप बेसिक टर्म्स आहे, जसे टाइप्स ऑफ सिस्टममध्ये ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. मग प्रॉपर्टीज ऑफ सिस्टममध्ये आपण दोन प्रॉपर्टीज बघितल्या, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर दोन्ही प्रॉपर्टीजचे आपण फक्त बेसिक डेफिनेशन स्टडी केलं आणि त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स आपण लक्षात ठेवले. एक्झाम्पल्सवरूनच आपण बघू शकतो की किती प्रश्न सरळ विचारले जातात. म्हणजे जर आपल्याला एक्झाम्पल्स पाठ असले तर आपण त्या क्वेश्चन्स डायरेक्टली टिक करू शकतो. तर अशा प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथेच संपलेलं आहे. थँक्यू. आपण पुढल्या लेक्चरमध्ये भेटूया.